सत्ता स्थापनेवेळी आमदारांच्या कार्यक्षमता, वर्तणूक, इतिहास विचारात घेऊन मंत्रिपद दिली जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील कामगिरी, विधानसभेतील मताधिक्य, मतदारसंघातील आमदारांबद्दल असलेलं जनमत विचारात घेऊनच मंत्रिपद दिली जाणार आहेत। कोणतीही कॉन्ट्रोवर्सी नसलेला चेहरा युतीच्या मंत्रिमंडळात दिसणार आहे। वादग्रस्त नसलेल्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे। मंत्रिपदासाठी काय निकष ते आपण बघतोय। आमदारांची कार्यक्षमता, वर्तणूक आणि इतिहास देखील विचारात घेतला जाईल। लोकसभा निवडणुकीवेळची मतदारसंघातील कामगिरी बघितली जाईल, तर मताधिक्य आणि आमदारांबाबतचं जनमतही विचारात घेण्यात येईल। केंद्रीय नेतृत्व तसंच फडणवीस, शिंदे आणि अजित पवार मेरिटवर मंत्रिपद देण्यात येतील। जुने चेहरे टाळणार आणि कार्यक्षमतेच्या जोरावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल। खातेवाटप आणि पालकमंत्रीपदाचा निर्णय सुद्धा याच मुद्द्यावर होईल।